आता हा जो नवीन चॅप्टर आहे ऊर्जा, एनर्जी. व्हॉट इज मीन बाय एनर्जी? एनर्जी म्हणजे काय? एनर्जी काम करण्याची क्षमता. मग कोणतं का काम असतं ना ते, मग ते काय यांत्रिक काम असेल, आपलं साधं काम असेल, काम करतोय कमी वेळात, काम होणं म्हणजे काय? एनर्जी आहे, ऊर्जा आहे. मग ऊर्जेची गरज आहे प्रत्येकाला, आहे का नाही? या जगामध्ये ऊर्जेशिवाय काही चालणार आहे का? आता आज उगा आपण सद्यस्थितीचं उदाहरण घेऊया. ऊर्जा. तर काय चालू आहे आपला? क्लासला सुट्टी आहे म्हणा, मग घरी गेला तुम्ही, मोबाईल चालू आहे, मोबाईल मध्ये ऊर्जा पाहिजे. मोबाईलची ऊर्जा म्हणजे काय? वेगवेगळे ऊर्जेचे प्रकार वेगवेगळे आहेत. मोबाईलला कोणती ऊर्जा पाहिजे? इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक एनर्जी पाहिजे, चार्जिंग. परत काय, आता मोबाईल बघतोय, रील्स बघायला लागलाय, काही स्टडी मटेरियल बघायला लागलाय, एनिथिंग का बघ ना ते, काही का बघत असताना परत काय करावं लागणार आहे? त्याला गरम होते आता, मग फॅन लावावा लागणार आहे. मग अजून तिथं ऊर्जेची गरज पडली, पडली का नाही? फॅन लावला. परत काय, बघत 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 अंधार व्हायला आला, 6-7 वाजली, मग काय अजून ऊर्जेची गरज भासली, बल्ब लावा लागला, इलेक्ट्रिक लाईट एनर्जी, अजून एनर्जीची गरज भासली. परत काय, त्या अजून गरम व्हायला लागलं, अजून एसी वगैरे चालू केला त्यानं. म्हणजे बघा, ऊर्जेविना आपलं काय कामच? अन्न, वस्त्र, निवारा आणि ऊर्जा, आता ही काय मूलभूतच गरज झालेली आहे, विद्युत ऊर्जा. लाईट नसेल तर आपलं काही चालत नाही आजकाल, सगळे काम. स्वयंपाक होत नाही, मिक्सर कोण असं वाटायला लागले का त्यात उखळामध्ये? नाही. शेगडी असेल, गॅस तर आहे त्याला, पण सांगायला गॅस सुद्धा एक ऊर्जाच आहे की, ऊर्जेचंच रूप आहे की ते सुद्धा. मग ऊर्जा इतकी महत्वाची आहे. मग हे ऊर्जेचे स्त्रोत जे आहेत, आता ऊर्जा म्हणजे काय सांगितलं, आता ऊर्जेचे विविध प्रकार पाठीमागे सांगितलं आपण. ऊर्जेचे प्रकार, यांत्रिक ऊर्जा आहे, गतीज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, पोटेन्शियल एनर्जी, हातोडा आहे वरे घेऊन गेलेला आहे, त्याच्यामध्ये जी साठवलेली ऊर्जा आहे, पाणी उंचावून पडणार साठवलेली ऊर्जा आहे, पोटेन्शियल एनर्जी. परत गतीची ऊर्जा आहे, टर्बाईन फिरतय, मोशन. परत काय, यांत्रिक ऊर्जा आहे. बरेचसे प्रकारात ऊर्जेचे. मग काय, हे ऊर्जेचे प्रकार. आणि ऊर्जेची विविध रूपे, कोणत्या कोणत्या रूपामध्ये ऊर्जा असते? ऊर्जेची रूपे वेगळं, ऊर्जेचं रूप, फॉर्म. आता हे जी स्थितीज ऊर्जा आहे, हे झाला प्रकार झाला. आणि हे जे सोलार एनर्जी आहे, ऊर्जाच आहे की, ते रूप झाली, एकच ऊर्जा आहे, पण ती कोणती ऊर्जा आहे? साठवलेली ऊर्जा आहे. ते अगोदर कोणता प्रकार म्हणूया आपण? एक नैसर्गिक ऊर्जा आहे, साठवलेली ऊर्जा म्हणजे काय? पोटेन्शियल एनर्जी आहे, स्थितीज ऊर्जा आहे. आणि परत त्याच्यामधून लाईट एनर्जी, मेकॅनिकल यांत्रिक ऊर्जा, हे रूप झाली. गतीज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा प्रकार झाली. आणि रूप म्हणजे कोणते कोणते? त्याच्यानंतर एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करतो एनर्जी. लाईट लावली, लाईट एनर्जी झाली. उष्णता ऊर्जा, इस्त्री करायला लागलो, त्याच कन्वर्जन उष्णता ऊर्जामध्ये. सोलार एनर्जी, सूर्याची ऊर्जा आली, त्याच्यापासून काय केलं आपण? मोटर चालली, यांत्रिक ऊर्जा. हे रूप आहेत. परत काय केलं आपण? फ्रीज साठी वापरली ती ऊर्जा, तिथं सुद्धा मशीन चालणार आहे, मेकॅनिकल एनर्जी. अशी ऊर्जेची एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्जन. सोलार एनर्जी, हे रूप आहेत बघा ऊर्जेची, आणि प्रकार वेगळे, रूप वेगळे. आता ही जी एनर्जी आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, मग आता ही खाली पेट्रोल असतील, डिझेल असतील, मग आपला चॅप्टर काय म्हणतोय? हरित ऊर्जेच्या दिशेने का वर जायची आहे? आता ही जी इलेक्ट्रिक एनर्जी आहे, आता का इलेक्ट्रिसिटी कुठून कुठून वापरतो आपण ते तर पाहणारच आहोत या चॅप्टर मध्ये. पण आता ही आपला जो लॉ आहे ऊर्जेचा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षयतेचा नियम, पाठच करून ठेवा, प्रत्येक ठिकाणी येणारच आहे उपयोगी. काय? ऊर्जा नष्टही करता येत नाही, का होत नाही, आणि निर्माण ही करता येत नाही, तिचं फक्त एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतर करता येतं. आणि या सर्व विश्वातील ऊर्जा कशी आहे? स्थिर आहे, कॉन्स्टंट आहे. इंग्लिश मध्ये सुद्धा झालेला आहे आपला लॉ. मग ह्या लॉच्या अनुषंगानं आपण काय करतोय? नवीन ऊर्जा तर निर्माण करता येत नाही, फक्त आपण काय करायला लागलोय? तयार रूप बदलायला लागलोय त्याची. जी पाण्यामधली एनर्जी साठवलेली, जी सूर्यामधली एनर्जी आहे, मग आता ही एनर्जी का बरं कमी पडायला? जे पारंपरिक स्त्रोत आहेत ते कसे आहेत? एक ते संपणार आहेत काही दिवसानं. कसे आहेत? हे पारंपरिक स्त्रोत जे आहेत, पेट्रोलच्या खाणी, डिझेल, हे सांगितलं वाटतं तुम्हाला, पेट्रोल कसं निर्माण होतं, डिझेल
हे जे जीवाश्म इंधन आहे, जीवाश्म म्हणजे काय? जीवाश्मापासून, जीवाश्म म्हणजे काय? हा, हाड जे पाठीमाग आता बघा, हे आपली ऊर्जा चक्र झालेलं आहे. हा, कार्बनचं चक्र किंवा आपले चेन झाली आहे, फूड चेन, अन्न जाळी, त्याच्यामध्ये सुद्धा ऊर्जेचं जे स्थानांतरण आहे, ऊर्जा कशी स्थानांतरित होते, काय केलं आपण? जे अन्न साखळी घेतली, एक पकडली छोटी अन्न साखळी, कोणती आहे? गवत आहे, त्याच्या पुढे नाकतोड आहे. नाकतोड्याला कोण खाणार आहे? बेडूक खाणार आहे. बेडकाला परत साप खाणार आहे. सापाला कोण खाणार आहे? ईगल खाणार आहे. हा, ईगलला कोण खाणार आहे? मृत्यू होणार आहे. ते सर्वोच्च भक्षक आहे की ही जी अन्न साखळी आहे. ज्यावेळेस आपण हे जर समजलं तर पुढे चॅप्टर समजण्यासाठी मदत होणार आहे. का बरं हरित ऊर्जेकडे जायची आपल्याला? ही अन्न साखळी आपली का आहे? सूर्य. अगोदर सूर्यप्रकाश घेऊया. त्याच्यापासून काय आलं? हा, गवत, वनस्पती. वनस्पतीला कोण खाईल? हा नाकतोडा खाईल. हा, नाकतोड्याला कोण खाईल? बेडूक खाईल. एवढी मोठी चेन आहे. आणि त्याला कोण खाईल? साप खाईल. आणि सापाला कोण खाईल? गरुड खाईल. आणि ज्या वेळेस हा गरुड मेला, परत त्याचं काय होईल? हा, त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे, आता याच्यामधून एनर्जीचं स्थानांतरण झालंय. सूर्यापासून आलेल्या ऊर्जेचं काय झालं? वनस्पतीमध्ये फोटोसिंथेसिस झालं. त्याच्यामध्ये आलेली एनर्जी कुठं आली? नाकतोड्यामध्ये आली. नाकतोड्यामधून बेडकामध्ये आली. बेडकामधली एनर्जी सापामध्ये आली. सापामधली गरुडापर्यंत पोहोचली. आणि हे ज्यावेळेस हा यदा कदाचित मृत्यू झाला याचा, तर हेच काय? विघटन करणारे आहेत, विघटक. हा, मग काय? मायक्रो ऑर्गॅनिझम, जीवाणू आली का नाही, त्याच्या बॅक्टेरिया. ती एनर्जी काय झाली? परत मातीमध्ये मिसळली. हा, आणि तीच एनर्जी परत वनस्पतीमध्ये. मग काही एनर्जी जी आहे मातीमध्ये मिसळलेली, काय होते? भूकंप असतील, सुनामी असेल, किंवा वॉल्कॅनो असेल, अशा भूगर्भामध्ये बऱ्याचशा हालचाली चालू राहतात. काय म्हणायला लागले? सर उद्या माझी एक्झाम आहे. बर, ठीक आहे सर. पार्ट 1 ची आणि पार्ट 2 चे किती चॅप्टर झाले आहेत? पार्ट 1 चे झालेले आहेत 5, आणि पार्ट 2 चा आता 5वा चालू आहे, विज्ञान भाग 2 चा. आलं का लक्षामध्ये? उष्णतेपर्यंत आलेलो होता आपण. इथं आहे आता आपण हरित ऊर्जेच्या दिशेने. हा आपला 5वा चॅप्टर चालू आहे. लक्ष द्या रे, सुरुवातीला हे इंट्रोडक्शन चालू आहे, आजच चालू आहे चॅप्टर आमचा आहे. इतके दिवस कुठे गेली होतीस? हा, समोर लक्ष द्या. हे जे विघटक आहेत काय करतायत? विघटन करून ही जी एनर्जी आहे मातीमध्ये मिसळतात. पण ह्याच्यामधली काही एनर्जी खालच्या थरामध्ये जाणार आहे, मातीच्या जाणार आहे का नाही? परत काय? भूगर्भामध्ये जे व्हेरियस मुवमेंट होत आहेत, भूकंप असेल, व्हॉल्कॅनो असेल, बऱ्याचशा हालचाली होत आहेत. पण त्या हालचाली होत असताना ह्याच्यामधली जी एनर्जी आहे आत खाली खाली जाणार आहे. आणि ती एनर्जी बरेचसे दिवस काय होणार आहे? असं साठून राहणार आहे त्या फॉर्म मध्ये. आणि तीच एनर्जी मग परत पेट्रोल आहे, डिझेल आहे, म्हणजे परत काढतोय खाणीमधून. ती एनर्जी कुठून आलेली आहे? नवीन तर निर्माण करता येत नाही म्हणले आपण. मग तीच एनर्जी हे जे फॉसिल फ्युल आहेत, जीवाश्म इंधन, त्याच्यामध्ये गेलेली आहे. मग हे ऑर्गॅनिझमचे असतील, पशुचे असतील सांगाडे, किंवा वनस्पतीचे असतील, त्याच्यामध्ये काही स्टोअर झालेली एनर्जी खाली जाते. आणि तीच एनर्जी पुन्हा फॉसिल फ्युलच्या किती बरेचशे दिवसांनी, लगेच होत नाही. आज कोणतर गाडले खाली, जमिनीत पुरले, लगेच एका वर्षामध्ये लगेच फॉसिल फ्युल झाले का? कितीतरी लाखो वर्ष लागतात. म्हणून तर हे संपायला लागल्यात. का बर? तर ह्यांना ते काय भरपूर दिवस, बायोगॅस सुद्धा ह्याच आहे फॉर्मेशन, पण लवकर तयार व्हायला लागला बायोगॅस, बरेचसे दिवस जावे लागतात. म्हणून ह्याची साठी मर्यादित आहेत. पूर्वीच्या काळी काय एवढी सुविधा नव्हती, त्याच्यामुळे काय आपत्तीच्या भरपूर यायच्या. काय आपत्तीची जाणीवच व्हायची नाही. भूकंप होणार आहे म्हणून पूर्वसूचना होती का? नाही. आता पाऊस जर यायला लागला तर लगेच तिथलं का, ज्या ठिकाणी जास्त पूर येणार आहे तिथं का लगेच सूचना, रेड अलर्ट जारी करतात. मग काय सावध होते, मलाच काय त्यांचं स्थानांतर दुसऱ्या ठिकाणी त्यांना स्थानांतर केलं जातं. त्यांचं काय पुनर्वसन केलं जातं आणि ती अनर्थ टळला जातो. पूर्वीच्या काळी अशी सूचना काही येत होती का? नाही. आता तर पाऊस किती तारखेला आहे आज कळायला लागला आपला, हे 2-4 दिवस भरपूर पाऊस पडणार आहे बरं का. का बर? ड्यू टू द ऍटमॉस्फिअर मध्ये काय काय आपण वरी काय सोडले आहेत, सॅटेलाइट सोडले आहेत, आणि ते हालचाली काय करायला लागत, ऑब्झर्वेशन, त्यांच्यावरती काय निरीक्षण नोंदवायला लागलेला आहे, त्याच्यावर तो अंदाज बांधायला लागलेला आहे. म्हणून त्याच्यामुळे काय आता पूर्वीच्या पेक्षा कमी मृत्यूचा दर कमी झालेला आहे. मग ते पशु असतील, पक्षी असतील, सगळ्यांचा मृत्यू कमी व्हायला लागलाय. आणि हे जे सांगाडे आहेत खाली
आपले जीवाश्म आहेत ते खाली जास्त काय आता कमी झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे हीच एनर्जी आपण परत काय पेट्रोलच्या माध्यमातून डिझेलच्या आपण वरी काढत होतो. उरण या ठिकाणी आहे बघा खाणी, आता मुंबई उरण 7वीला काय तर झालं असेल तुम्हाला. उरण नावाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी पेट्रोलची, मुंबई या ठिकाणी बॉम्बे हाय या ठिकाणी ही आहे पेट्रोलची खाणी समुद्रामध्ये. हा आलं का लक्षामध्ये? हे पेट्रोल राजस्थानमध्ये नाहीत, जास्तीत जास्त दुबई या ठिकाणी आता बघा खाणी पेट्रोलच्या. मग हे कुठून यायला लागल्या पेट्रोलच्या आतमध्ये एवढी एनर्जी? मोटर फिरवतंय, जनरेटर फिरवतंय, डिझेल पेट्रोल वाहन चालवतंय. का बर? ती आपल्यामधलीच एनर्जी आहे, पशु पक्षी जैविकच एनर्जी आहे ती सुद्धा. आली का लक्षामध्ये? मेल्यानंतर ती एनर्जी स्टोअर केली जाते, मग त्याच्यावरती बऱ्याचशा काय प्रोसिजर होतात आतमध्ये, आणि ती एनर्जी एक कच्च्या तेलाच्या रूपामध्ये असते. मग त्याच्यावर लगेच तेल काढले आणि लगेच गाडीमध्ये टाकले असं नाही, मग त्याच्यामध्ये बरेचसे केमिकल मिक्सर मिसळून त्याला काय वापरण्यायोग्य केलं जातं. नाहीतर उगं काढले तेल बोर मधलं पाणी काढल्याने आणि लगेच वापरायला दिले असं नाही. बऱ्याचशा प्रक्रियाच्या माध्यमातून त्याला शुद्ध केलं जातं आणि मग ते तेल आपल्याला वापरासाठी अवेलेबल केलं जातं. अशा पद्धतीनं ही ऊर्जा आहे, ऊर्जेची पारंपरिक स्रोत आहेत. मग का बरं हे संपायला लागले आहेत? तर काय ह्यांचं प्रमाण कमी झाले बनण्याचं, आणि हे काय भरपूर दिवस लागतात बनण्यासाठी. हा म्हणून आपण काय कुठे जायचे? आपला हरित ऊर्जेकडे जायचे, ग्रीन एनर्जीकडे जायचे. मग ग्रीन एनर्जी म्हणजे काय? हरित ऊर्जा म्हणजे काय? जी एनर्जी सोलार पासून भेटायला लागली आहे, सोलार एनर्जी सूर्यप्रकाशापासून. परत जे काही वेस्टेज आहे शेतीमधलं असेल, पशु पक्षापासून मिळालेलं वेस्ट मटेरियल आहे, बायोगॅस असेल, फ्यूल आपलं बायोफ्यूल असेल, साखर कारखाना आहे, इथेनॉलचं प्रोडक्शन असेल, म्हणजे काय ती ग्रीन एनर्जी. ग्रीन एनर्जीचा फायदा काय आहे? हरित ऊर्जेचा फायदा काय आहे? की त्याच्यामधून पर्यावरणाचं काय प्रदूषण कमी होणार आहे बायोफ्युल मुळे. आणि ते कसं आहे मुबलक प्रमाणात आपल्या ते तयार करता येणार. साखर कारखाना आहे, अल्टरनेटिव्हली एकीकडे साखरही चालू आहे, साखर चालूच आहे की, आणि एकीकडे काय आपण फ्यूल काढतोय. म्हणजे ते काय दोन्ही एकाच टायमिंगला, आणि फायदा शेतकऱ्याचाही होणार आहे आणि पर्यावरण पूरक आहे, पर्यावरणाशी सुद्धा काय इको फ्रेंडली आहे ती. म्हणून हरित ऊर्जेच्या दिशेने चला, जास्तीत जास्त हरित ऊर्जा वापरा म्हणून शासन स्तरावर सुद्धा प्रयत्न चालू आहेत. प्रोत्साहन देणं, अनुदान देणं त्याला. सोलार पॅनल साठी बरेचसे आहेत, बऱ्याचशा अफवा वगैरे आहेत त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा. मग ती काळजी घेतली पाहिजे. घेतला का? वा वा. अशा पद्धतीनं हे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. मग हे काही छोटे छोटे प्रश्न आहेत, लिहिताव काय प्रश्न? जाऊया पुढे. चला आता ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर झालेलंच आहे की तुम्हाला हे. ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर बघूया. आता ऊर्जा कुठं कुठं वापरतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये? बऱ्याचशा ठिकाणी ऊर्जा वापरत असतो. आता हीट एनर्जी म्हणजे काय? उष्णता ऊर्जा. साऊंड एनर्जी म्हणजे काय? ध्वनीची ऊर्जा, मग स्पीकर मध्ये असेल. प्रकाश ऊर्जा लाईट एनर्जी, लाईटच्या माध्यमातून. हे काय आहेत? ऊर्जेची रूप आहेत. मग ऊर्जेची रूप सुरुवातीला प्रश्न होता, यांत्रिक ऊर्जा ऊर्जेचं रूप आहे. परत काय? लाईट एनर्जी प्रकाश ऊर्जा, उष्णता ऊर्जा, ध्वनी ऊर्जा. केमिकल पासून मिळालेली, हे सुद्धा रूपच आहे की त्याचं. केमिकल पासून ऊर्जा भेटत नाही का? बरेचसे केमिकल टाकून. आता हे बॉम्ब स्फोट आहे, तिथून ऊर्जा रिलीज होणार आहे की? ते रासायनिक रसायन आहे त्याच्यामध्ये. परत काय? आपण फटाकी वाजवतो, त्याच्या आतमध्ये ऍटम पासून बनवलेली ऊर्जा आहे ती. अणुबॉम्ब असतील, केमिकल आहेत, ऍसिड असतील, हे त्याच्यापासून ऊर्जा मुक्त होते. सल्फ्युरिक ऍसिड टाकलं कॉन्सन्ट्रेटेड, तर त्याच्यापासून एक्सप्लोजन होतं, एक्सप्लोजिव्ह आहेत ते, ती ऊर्जा रिलीज होणार आहे. हे काय आपले प्रकार आहेत. अन्न वस्त्र निवारा ही प्राथमिक गरज तर आहेच, त्याच्यासोबत ऊर्जा सुद्धा एक गरजच आता भासायला लागली आहे. पूर्वीच्या काळी एवढं काही नव्हतं ऊर्जेची आवश्यकता, कमी प्रमाणामध्ये आपण वापरत होतो, पण आता का ते सवय झालेली आहे. मग हे सांगितलं आपण, जे काही सांगितलं आपण इंट्रोडक्शन मध्ये, ऊर्जेचे रूप सांगितलेली आहेत आणि ही विविध रूपातली ऊर्जा आपण कशी मिळवतो आता ते बघायचे आपला. मग ऊर्जेचे एका रूपातून दुसऱ्या रूपांतरित करता येते पाहिलेलं आपला लॉच आहे की. मानवाला आवश्यक असणारी विविध रूपातील ऊर्जा मिळण्यासाठी विविध ऊर्जा स्त्रोत वापरले जातात. मग काय? सोलार असेल, सूर्य असेल. सूर्य हा तर काय नैसर्गिक स्त्रोतच आहे ऊर्जेचा. मागील इयत्तामध्ये आपण ऊर्जा स्त्रोत व त्या संदर्भातील विविध संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी
सध्या कोणत्या निरनिराळ्या स्त्रोताचा वापर केला. विद्युत ऊर्जा, आता ही जी इलेक्ट्रिक एनर्जी आहे, पाण्याचा वापर करतोय आपण ना, टर्बाईन, पवनचक्की, वाइंड मिल, सोलार पासून बरेचसे पॅनल आता बसायला लागलेत बघा शेतीमध्ये सुद्धा, आणि ते काय विकायला लागलेत ऊर्जा, हे इलेक्ट्रिक एनर्जी, विद्युत ऊर्जा शासनाला. अशी एका ठिकाणी कितीतरी प्लेट 1-2-4 एकरच्या भागामध्ये खोरोश्याला बसवलेला आहे. शेड्यूलच्या तिथं वाटावर जाताना बसवायला लागलाय. म्हणजे आता काय चाललेत लोक ग्रीन एनर्जीकडे, सोलार एनर्जी. मग हे काय सूर्यापासून जी ऊर्जा येणार आहे ती संपणारी आहे का? नाही, नॅचरल स्त्रोत आहे. काही खर्च का जास्त, एकदा प्लेट बसवलं मेंटेनन्स फ्री सुद्धा आहे. त्याच्यामुळे ही जी एनर्जी आहे जास्त वापराकडे शासन सुद्धा भर द्यायला लागलाय. आणि पूर्वीच्या काळी बघा किती लोड शेडिंग व्हायची, लाईट जायची, त्रास व्हायचा सगळ्यांना. का बर? ही पारंपरिक पद्धतीने चालू होती ते. मग काय, कोळशापासून ऊर्जा, मग कोळसा संपत होता, कमी पडायला लागला होता. पाण्यापासून, डॅम मध्ये जर पाणी नसेल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मग लोड शेडिंग व्हायची. उलट काय व्हायला, आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर भरपूर सूर्यप्रकाश आहे, कितीतरी ऊर्जा तिथं निर्मिती होणार आहे. म्हणून ते फायदेशीरच आहे, आणि काही खर्चिक नाही जास्त, आणि इझी अवेलेबल होणार आहे. सोलार बसवलं कितीतरी वर्ष चालणार आहे. सूर्य निघाला चालूच आहे, एनर्जीचा मोठा स्त्रोत आहे, नैसर्गिक स्त्रोत आहे, आणि इनएक्झॉस्टेबल आहे, न संपणारी आहे ती आता ऊर्जा. म्हणून आपल्याला कशाकडे जायचे आहे? हरित ऊर्जेच्या दिशेनं प्रवास करायचा आहे. गोबर गॅस पासून काय मिळते? गोबर गॅस वायू आहे, तो एक गॅस आहे, इंधनच मिळते की. मग शेगडी चालवल, गोबर म्हणजे काय, शेण म्हणतो आपण गोबर हिंदीमध्ये. गोबर म्हणजे काय? गोबर या शब्दाचा अर्थ शेण आहे. शेण म्हणजे काय? वेस्ट मटेरियल आहे, एक्सक्रीट आहे त्या प्राण्याचा, उत्सर्जन केलेलं. मग त्याच्यापासून, गोबर पासून गॅस बनवलेला आहे, बायोगॅस, जैविक आहे, ते जैव इंधन आहे, आणि त्याच्यापासून स्वयंपाकाचा गॅस तयार होतो बघा. आलं का लक्षामध्ये? परत पुढे काय म्हणलंय, आपल्या दैनंदिन जीवनात विद्युत ऊर्जा, ही जी लाईटची ऊर्जा आहे, इलेक्ट्रिक एनर्जी, कुठे कुठे वापरली जाते? मी सुरुवातीला सांगितलंय, मोबाईल फोनसाठी, प्रकाशासाठी, इस्त्री करण्यासाठी, स्वयंपाकासाठी, परत काय अजून, ध्वनी ऐकण्यासाठी, मनोरंजनाच्या माध्यमातून असली ऊर्जाच लागणार आहे की. परत आता वाहनामध्ये सुद्धा इलेक्ट्रिक आलेली आहे, आता इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार आहेत. मग काय, वाहनाच्या वापरासाठी असं काय आपलं अविभाज्य अंगच बनलेलं आता आहे, की जी विद्युत ऊर्जा आहे. विद्युत ऊर्जेशिवाय आपल्याला काहीच चालणार नाही. बघा, 1 मिनिट 10 मिनिट जर आपली लाईट गेली, विद्युत गेली, तर काय होते, आपण हात मोडल्यासारखं होते आपले, हातपाय चालत नाहीत. मग मोबाईलला चार्जिंग असेल, हे लाईट असेल, किंवा इंटरनेट असेल, सगळं बंद होणार आहे की सिस्टीम. त्याच्यामुळं ही आपल्या जीवनाचा अतिशय अविभाज्य अंग बनलेला आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून असेल, टीव्ही लावण्यासाठी असेल, बरेचसे त्याचे उपयोग आहेत. कुठे कुठे वापरले जाते सांगायचे तुम्हाला. विद्युत ऊर्जेची निर्मिती कशी होते? आता भरपूर येत्यामध्ये आपण पाहत चाललो आहे. काय होतंय, जिथं काय पूर्वीच्या काळी टर्बाईन असायचे किंवा जनरेटर सुद्धा विद्युत ऊर्जा तयार करते की लाईट गेल्यानंतर. त्याच्यामध्ये काय असते, बुशेस असतात, एक यंत्रच आहे त्याच्यामध्ये. आता मोटार काय करते, विद्युत ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये, यांत्रिक ऊर्जेमध्ये. आता हे जे जनरेटर आहे, जनित्र आहे, ते काय करतंय, विद्युत ऊर्जा तयार करतंय. कशापासून? यांत्रिक ऊर्जेपासून. असं उलट आहे त्याचं. त्या साधनाला आपण जनित्र म्हणतो. मग जनित्र काय करते, आतमध्ये इंधन टाकायचं, आणि त्याचं कन्व्हर्जन काय, लाईटीमध्ये ते फिरलं जातंय. टर्बाईन वगैरे मोटार असते आतमध्ये, मोटार फिरते, आणि परत पाण्याचं सुद्धा तसंच आहे बघा. पाण्यापासून काय होतंय, ते टर्बाईन फिरलं जातंय, आणि त्याला स्पीड पकडली जाते. स्पीड पकडून त्याच्यामधून एक एनर्जी प्रोड्यूस होते, आणि तीच एनर्जी पुढे काय, आपल्या टर्बाईनच्या माध्यमातून पुढे विद्युत ऊर्जेच्या रूपांतर, मग ह्याच्यामध्ये त्याचं काय, डीपी ट्रान्सफॉर्म केले जाते, आणि त्याच्यामधून काय, मोठ्या मोठ्या जी सर्किट आहेत, काय पॉवर स्टेशन आहेत, तिथं पोहोचवली जाते. मग तिथून छोटे छोटे ट्रान्सफॉर्मर, युनिट जे आहेत तिथं पोहोचले जाते. तिथून मग आपण ते 3 मोठी लाईन असते बघा, त्याच्यामध्ये असं कसं डायरेक्ट करंट असतं, त्याच्यामध्ये आपण टाकू शकत नाही, ते वीज घेऊ शकत नाही लगेच. मग त्याचं ट्रान्सफर कुठे जातं, त्या 33 केव्हीच्या युनिट मध्ये केलं जातं, पॉवर स्टेशन मध्ये. मग तिथून आपल्या जी घरगुती वापरासाठी वीज आहे, शेतीसाठी वीज आहे, मग तिथं आपण ते वापरू शकतो. नाहीतर काय, ती मेन लाईन आलेली आहे,
हा, तिथं आपण वापरू शकत नाही. का बरं? ती मोठी लाईन आहे, पॉवर जास्त आहे, आपल्याला लगेच शॉर्ट सर्किट होऊन जाते. अशा पद्धतीनं लाईटचं ट्रान्सफर केलं जातं, विद्युत ऊर्जेची निर्मिती करून. आता विद्युत ऊर्जा निर्मिती, आता जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे काय, विद्युत ऊर्जा कशी तयार केली जाते हे आता आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला हे झालं, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून कन्सेप्ट होती, विद्युत चुंबक. आपण काय पाहिलंय, ज्या वेळेस सर्किट चालू आहे, हे आपण पाहिलेलं होतं बघा. एक साधं सर्किट आहे, विद्युत परिपथ आहे हा. काय काय घ्यायचे, एक बॅटरी घ्यायची आहे, हा प्लस मायनस, एक प्लग की घेतली, परत काय राहिलं आपलं साध्या सर्किट मध्ये एक बल्ब वगैरे घ्या, हा एक स्विच झालं, हे घेतली, हे वायर आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चालू आहे. आपला इथं बल्ब लावूया, ॲमीटर लावा, बल्ब लावा, हा बल्ब लावलेला आहे, बल्ब म्हणून याच कनेक्शन दिलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हे साधं सर्किट आहे उगं. मग ज्या वेळेस हे सर्किट चालू असताना हे वायर आहेत बरं का, कॉईल करा किंवा असंही करा, कॉईल मुळे काय होतंय, इंटेन्सिटी वाढते त्याची, विद्युत क्षेत्र जास्त होते तिथं. आता इथं जे आहे, आपण काय केलं, एखादी लोखंडाची कील खिळे वगैरे आणले, त्यावेळेला काय होणार आहे, ज्या वेळेस वेन सर्किट इज स्टार्ट आहे, चालू आहे सर्किट, परिपथ चालू आहे, विद्युत परिपथ हे ऑन आहे, त्यावेळेला काय होणार आहे, हे जे खिळे आहेत त्या सर्किटला चिकटतील येऊन इथं असं, खिळे मोळे. का बर? तर ज्या वेळेस विद्युत परिपथ चालू आहे त्यावेळेस इथे एक चुंबकीय क्षेत्र तयार होतं, हे आपण सांगितलेलं आहे. पण आता आपण याच धर्तीवर अजून एक फॅराडेने सांगितलंय, फॅराडेचं जे विद्युत मॅग्नेटिक इंडक्शन, त्याचा जो लॉ आहे, त्यानं काय म्हणलाय, ज्या वेळेस विद्युत चालू आहे त्यावेळेस चुंबकीय क्षेत्र तयार होतंय. मग ज्या वेळेस चुंबक आहे तर चुंबकापासून विद्युत तयार करता येते का, हे असं सांगितलंय. मग सर्किट बनवलेला, त्याला बॅटरी नाही बरं का, आता डायरेक्ट काय केलाय, कॉईल घेतलेली आहे. आता इथं बॅटरी नाही, फक्त एक प्लग की आहे, हा गॅलोमीटर वगैरे जोडवा, ते दिसण्यासाठी दिशा जी, म्हणजे काय तेवढं मोठ्या प्रमाणावर तयार होणार नाही, पण जी जोडवलेला आहे. आता इथं फक्त स्विच आहे बरं का, इथं बॅटरी नाही, सोर्स ऑफ एनर्जी नाही. मग इथं काय होणार आहे, फक्त उगाच वायरचं सर्किट आणि कॉईल आहे. मग इथं जर मी चुंबक पट्टी आणली, पुढे मागे केली इथं या कॉईल मधून, एस आणि एन, म्हणजे मुवमेंट केली, हलवली, तर काय होईल, हे जी गॅलोमीटर आहे याच्यामध्ये काय डायरेक्शन नोंद, ह्या काट्यामध्ये असं फिरल, हा काटा डायरेक्शन दाखवल. का बर? तर इथं करंट तर नाही, फक्त वायर आहे, पण चुंबक तिथं काय फिरल्यामुळं, चुंबक पट्टीच्या माध्यमातून इथं करंट प्रोड्यूस व्हायला, इंड्युस्ड करंट म्हणतो आपण. मग कशामुळे व्हायला लागलंय, या कंडिशन मध्ये माहिती झालं आपला की विद्युत चालू आहे तर इथं खिळे चिकटतील. स्विच बंद केलं, ज्यावेळेला स्विच ऑफ केलं तर काय होणार आहे, हे जे चिकटलेले आहेत ते निघून जाणार आहेत. आणि ह्याच धर्तीवर आपण जसं काय सांगितलं की विद्युत परिपथामधून चुंबकत्व तयार होतंय, तर चुंबकामधून विद्युत तयार होतो का, असं उलट सांगितलं होतं. मग ह्याचं उत्तर काय, होय. मग याच धर्तीवर आपण पुढे जाऊन त्या मोटारीमध्ये विद्युत ऊर्जे किंवा हे जे आहेत विद्युत तयार करण्यासाठी टर्बाईन मध्ये चुंबकाचा वापर करून, चुंबक पट्ट्या तयार करून विद्युत आपण तयार करायला लागलेलो. कशाच्या, फॅराडेचा जो लॉ होता, फॅराडेचा विद्युत अपघटनाचा नियम. विद्युत परिपथामध्ये जर चुंबकत्व आहे तर चुंबकत्वापासून विद्युत तयार करता येते का, साधी गोष्ट आहे. फुलाला सुगंध आहे का नाही, त्या फुलाला झाडाच्या, तर थोडा बहुत सुगंध त्यांच्या जे कळ्या छोट्या त्यांना सुद्धा असणारच आहे का नाही थोडस. मग अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये जर विद्युत परिपथनामध्ये चुंबकत्व येतंय तर चुंबकापासून विद्युत तयार होईल, हे आपल्या फॅराडेने सांगितलंय. याच धर्तीवर आपण मग इलेक्ट्रिक जनरेटर, विद्युत जनित्र, विद्युत जनित्र कोणाला म्हणतात, तर काय केलंय, असे एक अपॅरेटस आहे विद्युत जनित्र. म्हणजे काय करतं ते विद्युत जनित्र, यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करणाऱ्या यंत्रास किंवा अपॅरेटसला आपण काय म्हणतो, विद्युत जनित्र. आणि विद्युत चलित्र एकसारख्याच कन्सेप्ट आहेत, शब्द सुद्धा एकसारखेच आहेत बघा मध्ये. आता काय, हे मोटार आहे, विद्युत मोटार, इलेक्ट्रिक मोटरला काय म्हणायचे, मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये करायला लागलाय, इलेक्ट्रिक एनर्जी, यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत मध्ये. आणि हे काय करायला लागलंय, विद्युत ऊर्जेचं रूपांतर
हे आपलं चलित्र करा. जनित्र काय करायला लागलाय, यांत्रिक ऊर्जेपासून विद्युत, लाईट गेल्यावर विद्युत बनवायची आपल्याला. मग तेच ते जे आहे डायरेक्ट करंट, आपलं जे एसी करंट डीसी करंट का, त्याच्यापासून ते आपण पाहिले की त्या चॅप्टर मध्ये इलेक्ट्रिसिटीच्या मध्ये विद्युत धारेचे परिणाम. आणि त्याच्यामुळे जे आहे हे जे दोन यंत्र आहेत ह्याच्यामध्ये गोंधळ बऱ्याचशा पोरांचा होता. विद्युत चलित्र कोणतं आणि जनित्र कोणतं, विद्युत मोटर कोणती आणि जनरेटर कोणतं. जनरेटर काय करतंय, लाईट नाही तिथं लाईट प्रोड्यूस करायला लागले आपण, विद्युत ऊर्जा तयार करायला लागले. कशापासून, यंत्रापासून. आणि इथं लाईट आहे ऑलरेडी, मोटारीला लाईटचं कनेक्शन देतो की, आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये करणार आहोत आपण, विद्युत तयार करण्यासाठी करणार आहोत. म्हणजे हे दोन्ही मधला डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिक जनरेटर अँड इलेक्ट्रिक मोटार हा परीक्षेत पडतोय बघा प्रश्न. मोटार आणि विद्युत चलित्र आणि विद्युत जनित्र बराचसा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. मग आपल्याला काय, हे जे हरित ऊर्जेच्या दिशेने का जायचे आहे, त्याच्यासाठी आपल्या अगोदर काय ही कन्सेप्ट समजावून घ्यावी लागेल. कोणती, की हरित ऊर्जेच्या दिशेने का बरं जायचे आहे, तर आपण पूर्वीपासून जे विद्युत तयार करायला लागलात, विद्युत ऊर्जा, ते कसे आहेत, संपणारे आहेत, खर्चिक आहे. आता एखाद्या डॅमचा प्रोजेक्ट आहे, ते जे पाणी आहे तिथले गावाचे लोक पूर्वी भांडणं व्हायची, काय व्हायची, पावसाळा अल्प व्हायचा किंवा तसे यंत्रणा नव्हतं पाणी साठवून तेवढे जास्त मोठे ठेवण्याचे. मग ते पाणी काय करायचे, शेतकरी काय म्हणायचे, पाणी पुढे सोडा पिकांना उन्हाळ्यामध्ये. मग ते पाणी कमी असल्यावर धरणामध्ये मग विद्युत सुद्धा काय, ते टर्बाईन फिरणार का नंतर हळूहळू कमी झाल्यावर त्याची पाणी नाही, मग ते पाणी साठवून तिथं ठेवलं जायचं. मग ते काय त्रास व्हायचा तिथं, काय भांडणं व्हायची, तंटी व्हायची. कशामुळं, पाण्याची मुबलकता कमी आहे. आणि टर्बाईन फिरवण्यासाठी पाणीच लागणार आहे आपल्याला, महत्वाचं. परत ज्यावेळेस आपण कोळशापासून विद्युत बनवत होतो, परळीला आहे औष्णिक विद्युत केंद्र, कोळशाचा वापर व्हायचा त्याच्यामध्ये. मग ते कोळसा सुद्धा जो आहे, दगडी कोळसा काय अमर्यादितच आहेत का, मर्यादित त्याची सुद्धा साठे, ते सुद्धा एक फॉसिल फ्युलच आहे, जीवाश्म इंधन. ते सुद्धा काय, खाल्ल्या भागामध्ये जे आपल्या जैविक भाग आहेत त्याच्यापासून ते बनलेला आहे दगडी कोळसा. मग ते सुद्धा काय होणार आहे, एक दिवस संपणार आहेत. म्हणून विद्युतची कमतरता होते. म्हणून हा चॅप्टरचा आपल्याला काय सांगतोय, चला हरित ऊर्जेच्या दिशेने जायचंय. मग ह्याच्यामध्ये जे आहे आपण आता उद्या काय करूया, हे जनरेटर विद्युत कशी तयार करतं, परत त्याच्यानंतर औष्णिक विद्युत केंद्र कशा पद्धतीने चालतात. म्हणजे हे कशासाठी सांगितले तुम्हाला, की हे विद्युत तयार करताना काही त्रास होतोय किंवा ते अवघड आहे किंवा ते मर्यादित साठी आहेत. आणि हे जे आहे त्रासदायक सुद्धा आहे. औष्णिक विद्युत केंद्रातून कितीतरी प्रमाणामध्ये काय निघणार आहे, धूर निघणार आणि वायूचं प्रदूषण होणार आहे. आणि पाण्यामुळे सुद्धा काय, पुढच्या शेतकऱ्याचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. आणि काय त्याच्यामुळे त्याच्याकडे जायचं नाही, जास्तीत जास्त प्रमाणात सोलार एनर्जी आपल्याला वापरायचं. धोके नाहीत, आता हळूहळू आता त्याच्यामध्ये अफवा सुद्धा पसरायला लागल्यात, त्याची काळजी घेतली पाहिजे. मग काय, तिथं डायरेक्ट करंट आहे सोलर एनर्जीचं, मग तिथं काय केलं पाहिजे, अगोदर आपण ओलं असताना किंवा सूर्यप्रकाश असताना मेंटेनन्सच करायचं नाही. सूर्यप्रकाश ज्या वेळेला आहे सोलार पॅनलच्या जवळ, तिथं जायचं तर नाहीच, रेडिएशन येतं त्याच्यामधून, ते धोकादायकच आहे. पण आपण काय करतोय, कुठं घाण झालं असेल किंवा काहीतरी असं खाली बसतायत सावली म्हणून, ते चुकीचं आहे. ज्यावेळेस लाईट गेली त्यावेळेस आपण तिथं मेंटेनन्स करण्यासाठी जायचं आहे. खराब झाला असेल किंवा पुसायचं असेल, त्यातल्या त्यात वल्ला कापड असेल, पाऊस चालू असेल तर जायचंच नाही जवळ. काय डायरेक्ट करंटचं तिथं अर्थिंग भेटणार आहे आणि करंट लागून फार काय होणार, शॉक लागण्याची, विद्युत परिपथन शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता आहे. सोलार एनर्जी ती तर किती मोठ्या प्रमाणावर ट्रान्सफॉर्मेशन आहे एनर्जीचं. म्हणून आपण काय काही पथ्य पाळले बघा, दोन दोन बाजू असतात नाण्याच्या कोणत्याही. जसं सोलार एनर्जी आपण चांगली म्हणा लागलोय, पण त्याची काळजी जर नाही घेतली तर ते जीवतावर आपल्या जीवाला सुद्धा धोका झाली आहेत घटना अजून सुद्धा. मग त्याच्या बाबतीत अफवा सुद्धा पसरवायला लागल्यात. मग त्याच्यामुळे काय, त्या माणसाची सुद्धा चुकी होती. एका व्यक्तीने काय केलेलं आहे, पाठीमाग मृत्यू झाला, त्याच्या पूर्ण काय करपली होती बॉडी, असं ओळखू येत नव्हती. त्यानं काय केलं, सूर्यप्रकाश चालू आहे, डायरेक्ट करंट बनणं चालू राहतं, डीसी करंट आहे तिथं, मग ते सोडत नाही शॉक एकदम. मग काय केलं त्यानं, तिथं गेला आणि ते काय सफाई करत होता, घाण वगैरे झाली असेल प्लेट, डायरेक्ट सूर्यप्रकाश चालूच वरून, त्याच्यामुळे त्यानं कॉन्टॅक्ट मध्ये आला, शॉर्ट सर्किट झाला, त्याचा जागीच मृत्यू झाला. पण लाईट गेली, स्वच्छता करायची संध्याकाळच्या वेळेस, सूर्य निघण्याच्या अगोदरच, सूर्यप्रकाशच आला नाही किंवा संध्याकाळी सुद्धा 6च्या नंतर करा.
किंवा सूर्य नसेल, ढगाळ वातावरण असेल, त्या दिवसा करायचंच नाही, काही गरजही नाही तेवढी स्वच्छ करायची त्याला ऑटोमॅटिक. त्याच्यामुळं ओला कापड घेऊन जायचं नाही त्याच्या खाली, पाऊस असेल बसायचं नाही खाली. काही जण काय करतात, सावली आहे म्हणून बसतायत, त्याचे बरेचसे विपरीत परिणाम व्हायला लागले, रेडिएशन येते त्याच्यापासून. अशा पद्धतीने आपण थोडीशी जर काळजी घेतली तर सोलार एनर्जी हे भविष्य, उद्याचं फ्युचर ब्राईट आहे. त्याच्यापासून मग काय प्रदूषण कमी होणार आहे. आणि हे जे अमर्यादित आहेत साठे किंवा इझी अवेलेबल होणार आहे, सूर्य आपला विकत आणायचे का कुठून नाही, जेवढा सूर्यप्रकाश स्वच्छ चांगल्या पद्धतीचा तेवढी जास्त एनर्जी आपल्याला भेटणार आहे. मग ते आपली मोटार असेल, आपलं करंट भेटणार आहे आपल्याला चांगल्या पद्धतीनं. आणि पुढे आपलं पाऊल एक स्वच्छतेच्या दिशेने, म्हणजे काय प्रदूषण कमी होणार आहे आणि आपला हवा चांगली भेटणार आहे. आणि या सूर्यामुळे काय होणार आहे, खर्च सुद्धा कमी होणार आहे, परवडेबल आहे. म्हणून शासन सुद्धा अनुदान द्यायला लागलाय. तुम्ही फक्त 20% भरा, 70, 75, 80%, 80% तर शासनच भरायला लागले. का बरं? शासनाला महत्व पटलेलं आहे त्याचं. घरावरती घरगुती विद्युत असेल, शेतीमधली असतील, विहिरीवरती चालू आहे आता बसवणं. एकूणच काय पूर्ण आता सगळीकडे सोलारच होणार आहे. त्यामुळं लक्षात घ्यायची आणि काळजी सुद्धा घ्यायची आहे. उद्या आपण याच्यामधलं जे आहे पुढचा भाग घेऊया, चालते? आता घ्या, चालू केलं तर अर्धच होणार आहे जनरेटरचं. उद्या चालू करू आपण. एनर्जी आहे कसं बनवले, पाठीमागे जे झाले चॅप्टर त्याच्यावरतीच आहे बघा, टर्बाईनचं आहे,